नमस्कार, मी पूनम. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. महसूल विभागातील बड्या महिला अधिकाऱ्याच्या हप्तेखोरीची आत्ताच्या घडीची अत्यंत धक्कादायक बातमी आहे. अवैध वाळू तस्करीच्या विरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या जिल्ह्यातील तहसीलदाराने कशा वाकुल्या दाखवल्या हे 2 दिवसांपूर्वी समोर आले. आता त्याच पारनेरच्या तहसीलदारांनी विखे पाटलांच्या एका कार्यक्रमासाठी अधिकाऱ्याकडून पैसे जमा केल्याचे समोर आले आहे. विखे पाटील यांच्या पारनेरमध्ये मागील आठवड्यात जनता दरबार पार पडला. विखे पाटलांच्या दौऱ्याआधी तयारीची बैठक तहसीलदार सौंदाने यांनी घेतली. यासाठी कृषी, बांधकाम, नगरपंचायत यासह सर्व विभागाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत गायत्री सौंदाने यांनी कार्यक्रमाच्या खर्चाच्या नावाखाली अधिकाऱ्याकडून पैशाची मागणी केली आणि कोणी किती पैसे द्यायचे हे देखील आदेशित केले. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. पाहूयात नक्की काय म्हणतायत पारनेर तहसीलदार गायत्री सौंदाने. आपण 4 लाख रुपये लागले असते, पण आता आपल्याला 2 ते 2.5 लाख रुपये लागतात. मला सगळ्या डिपार्टमेंटने 10,000 रुपये द्यायचे. कृषी आणि बीडीओ ऑफिसच्या प्रत्येक सब डिव्हिजनने कृषीने 20,000 रुपये द्यायचे, सीओने 20,000 रुपये, बीडीओ आणि त्यांचे सगळे सब डिपार्टमेंट आहेत त्यांनी 10,000 रुपये द्यायचे. कृपया आजच पैसे द्या मला. म्हणजे कॉलाने आज ऍडव्हान्स मागितला. मी माझ्या खिशातून त्याला 17,000 रुपये दिले. त्याच्यामुळे सगळ्यांनी ऍडव्हान्स जमा करा. बीडीओ ऑफिस आपलं सॉरी कृषी ऑफिस 20, सीओ ऑफिस 20, बाकीचे बीडीओ ऑफिस आणि त्यांचे सगळे सब डिव्हिजन 10,000 रुपये देते. आणि पुन्हा मला पैसे मागायला लावू नका प्लीज. म्हणजे आज आम्ही जो मेसेज टाकला तर सर्व तयारीशी यावं तो हाच होता, पैसे घेऊन यावं. पैसे आम्ही टाकू शकत नाही, मेसेज टाकतो. तुम्ही आता आमच्या राव सरांकडे पैसे जमा करा. सगळ्यांना नसतील तुम्ही मागवून घ्यायचे असते सगळ्यांनी, बरं का? व्हिडिओ म्हणा 10,000 व्हिडिओ ऑफिस, आयसीडीएस 10, पशुसंवर्धन 10, हेल्थ 10, नगरपंचायत 20, तालुका कृषी अधिकारी 20, माझे 20, असे सगळ्यांचे मिळून जेवढे पैसे देतील तेवढे. आणि त्या व्यतिरिक्त जो खर्च असेल ते आपण नंतर बघू काय होतोय. सगळे तुमच्या साहेबांना पण सांगितलं पैसे कृपया लवकर जमा करा. मागच्या वेळेचा वाईट अनुभव आहे, मला कोणीच पैसे दिले नाही नंतर. मागच्या वेळेस पण माझा 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झाला. आणि आता जेव्हा नवीन असला नसल्यामुळे आपल्याला तो खर्च होणार नाही. प्रोटोकॉलचा जो खर्च आहे तो आम्ही तुमच्याकडून घेणार नाही. फक्त जो मंडप, प्लेट्स याचा जो खर्च तो तुम्हाला सगळ्यांना द्यावा लागेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी पैसे जमा करा. अनुदान नाहीये, हा आपण पगारातून द्यायचा मॅडम. अनुदान नाहीये या कार्यक्रमाला. अनुदान कोणालाच नाही. मागच्या वेळेस पण नव्हतं. आम्ही पगारातून काढूनच दिले. अनुदान नाही. अनुदान असं बोला ना. ओके सरकार साहेब. मॅडम काय म्हणते? नाही तर मग वाटून घ्या. मंडपचं तुम्ही करा, ओके तुम्ही आणा. मी माझ्या वाट्याचे जे काम ते मी करते. नाही अडचण, कसं पण चालेल. प्रत्येकाने एक काम वाटून घेतलं तर मला काही अडचण नाही. कोणी बुकेचं करावं, कोणी मंडपाचं करावं, कोणी स्टॉलचं करावं. म्हणून आमच्या डिपार्टमेंटचे जास्त होते. आम्ही पूर्ण पंचायत समितीच्या आम्ही 30 देतो. चालेल, काय हरकत. जेवढे देतील तेवढे काय 30 द्या. 30 द्या, काय हरकत. 30 द्या. तुम्ही डायरेक्ट मंडपाला दिलं तरी काय तिकडे दिले तर काय प्रॉब्लेम. हा चालेल, तुम्ही 30 द्या. तुम्ही सगळं हो चालेल, काय हरकत नाही. डायरेक्ट मंडपला दिले तरी आमचं मंडपाला आपल्याला तिथं भेटेल. त्याला आपल्याला 1,30,000 रुपये द्यायचे. तो 1,60,000 सांगत होता. साहेबांनी त्याला 31 वर आणलं. त्याच्यात आम्ही त्याला 31 देवाची बोली केली आहे. आम्ही त्याला काही लोकसभेस कॉन्ट्रॅक्ट काम असं करून त्याला एसटीचे पैसे वाचल्यामुळे जेवणाचे वाचले, नाश्त्याचे वाचले. आता आपलं टोटल 2.5 लाखाचा सगळा खर्च ते दोच आहेत. तेच आहे डिजिटल वॉच ओके आहे. तुम्ही परस्पर मंडपाला दिली तरी आम्ही हाताची मंडपाला ओळखतो. तुम्ही पण परस्पर मंडपाला दिली. फक्त आम्हाला सांगा. म्हणजे त्याचे जे 1,21 आहे ते झाले. 1,21 मध्ये आम्ही त्याला म्हणतोय तो 31 मागतोय आमच्याकडे.
आम्ही तुम्ही जेवढे द्याल तेवढे मायनस करून दिले, मग त्याच्यात बाकीच्यांच्या गोळा झाल्या. 20 बुके सांगितलेत आपण. पाण्याच्या बाटल्या जरी ते लोक आणणार आहेत, ते जार ठेवणार आहेत, त्याच्यामुळे पाण्याच्या बाटल्या पण आम्ही आणून केल्या 8,000च्या, कारण ऐनच काही पण होऊ शकतो. आम्हाला कालच्या दौऱ्यात तर वाईट अनुभव आला. आणि बाकी फ्लेक्स वगैरे त्याचं बिल अजून आलं नाही, त्याचं बिल एक 5-50 हजार तर येईल असं आता आम्ही सांगते तुम्हाला. हां तेवढं बी कॉन्ट्रीब्युशन येणार नाही. विभाग किती आहे आपल्यात, विभाग किती. अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्याच तालुक्यातील या तहसीलदार आहेत. महसूल मंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी असे कलेक्शन करणारे या तहसीलदारांवर आता काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत आम्ही महसूल मंत्री विखे पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. शासकीय कार्यक्रमात असताना अशा प्रकारे अन्य अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करणे चुकीचे असून याची दखल आमच्या कार्यालयाने घेतली असल्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांचे संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आला आहे. याबाबतचे अपडेट आम्ही आपणास देणार आहोतच. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.